एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। जम्मू काश्मीरमध्ये आणखीन एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे। त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे। खोऱ्यात राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत विश्वसनीय गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे आणि या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी केला आहे। जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यात पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्या दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती। तरीही पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक पटीने सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। हा हल्ला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झाला होता। त्यानंतर महामार्ग आणि संवेदनशील क्षेत्रामध्ये अतिरिक्त चौक्या स्थापन करण्यात आलेल्या आहे। प्रमुख प्रतिष्ठान आणि पर्यटक आकर्षण स्थळांच्या जवळ जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आलेली आहेत, तैनात करण्यात आलेली आहे। तसेच गुप्तचर माहितीनंतर महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। दरम्यान पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सैन्य दहशतवाद्यांना शोधून काढताना दिसत आहे। जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादाविरोधात मोहीम राबवण्यात आलेल्या आहेत। तसेच दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पहलगाम।